कर्तृत्वाला लाजेल असं ध्येय असावं. हा अव्वल दर्जाच्या कर्तृत्वाला लाजेल असं ध्येय असावं. देहप्राप्तीसाठी घड्याळाच्या काट्यांना हरवावं. 100दा चुकला तरी जिद्दीने उठावं. चुकांचे आत्मचिंतन करून पुन्हा कौशल्य दाखवावं. अडथळे येतील हजार परंतु मागे न सरावं. त्यांना पार करून एक आदर्श उदाहरण सादर करावं. आपल्या कर्माने आई वडिलांचे थोडे तरी ऋण फेडावं. असं एकतरी स्वप्न प्रत्येक माणसानं बघावं. सूर्याप्रमाणे तेजस दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चंद्राप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी स्वराज्य जाधव. माझ्या शाळेचे नाव PMC जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा मंगरूळ. मी आता 4थीची विद्यार्थी आहे. आज माझ्या व्यासपीठावर माझे स्वप्न या विषयावर बोलण्याची संधी मिळाली. यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात स्वप्नांना खूप मोठे स्थान असते. स्वप्न म्हणजे रात्री झोपताना पडणारी कल्पना नाही, तर स्वप्न म्हणजे पुढे चालायला भाग पाडणारी ताकद आहे. ज्याच्या आयुष्यात स्वप्न नाही त्याचे आयुष्य नुसते पुढे चालत राहते, पण ज्याच्या आयुष्यात स्वप्न असते त्याचे आयुष्य उंच उडायला शिकवते. लहानपणी आपण सगळे स्वप्न पाहतो. कोणाला डॉक्टर, कोणाला शिक्षक, कोणाला सैनिक, कोणाला खेळाडू, कोणाला पोलीस, तर कोणाला लेखक व्हायचं असतं. हे स्वप्न पाहताना मन आनंदाने भरून येते. जशी जशी आपण मोठे होतो तशी काही स्वप्ने आपल्याला हरवायला लागतात. माझे स्वप्न खूप साधे पण खूप मोठे आहे. माझे स्वप्न आहे की मी असं बनावं की ज्याचं नाव घेताना लोक आदराने बोलतील. मी शिकून मोठी झाल्यावर फक्त पैसेच कमावणार नाही, तर समाजासाठी काहीतरी करेन. माझ्या आईवडिलांनी घेतलेल्या कष्टांची चीज करेन. त्यांचा अभिमान वाढावा हेच माझे स्वप्न आहे. स्वप्न पुरे करण्यासाठी फक्त इच्छाच पुरेशी नसते, तर त्यासाठी मेहनत लागते, अभ्यास करावा लागतो. कधी गुण कमी मिळाले तरी हार न मानता पुन्हा उभे राहावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संकटांना घाबरून स्वराज्याचे स्वप्न सोडले असते तर आज आपण अभिमानाने इतिहास सांगू शकलो नसतो. माझी स्वप्न मला सांगते, मेहनत कधीच वाया जात नाही. माझे स्वप्न मला देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देते. मी शिकून मोठी झाल्यावर माझ्या कामामुळे माझा भारत देशाचा मान वाढावा. माझ्या कर्तृत्वामुळे माझा भारत देश ओळखला जावा हेच माझे स्वप्न आहे. कारण देश घडवायला मोठ्या माणसाची गरज नसते, तर त्यासाठी स्वप्न पाहणाऱ्या प्रामाणिक माणसाची गरज असते. शेवटी एवढेच सांगते की स्वप्न पाहताना कधीही लाजू नका, कधीही घाबरू नका. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, कारण इतिहासात त्याचंच नाव लिहिलं जातं जे स्वप्न पाहतात आणि तीच पूर्ण करण्यासाठी झटतात. स्वप्न असो डोळ्यात, मेहनत असो श्वासात. स्वप्न असो डोळ्यात, मेहनत असो श्वासात. यश नक्की मिळते, विश्वास असेल मनात. यश नक्की मिळते, विश्वास असेल मनात. हार आली तरी चालेल, थांबू नको वाटेत. हार आली तरी चालेल, थांबू नको वाटेत. जो चालत राहतो पुढे तोच जिंकतो जगात. जो चालत राहतो पुढे तोच जिंकतो जगात. लहान पावलांनी चालतो तरी ध्येय मोठे आहे. लहान पावलांनी चालतो तरी ध्येय मोठे आहे. माझे स्वप्न मला सांगते थांबायचे नाही आहे. माझे स्वप्न सांगते थांबायचे नाही आहे. स्वप्न पाहिले मनाने, पूर्ण केले मेहनतीने. स्वप्न पाहिले मनाने, पूर्ण केले मेहनतीने. मग यशही हसून म्हणते तू जिंकलीच जिद्दीने. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.